गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज बघणार आपण बोट अँड स्ट्रीमचे राहिलेले क्वेश्चन. तर त्या दिवशी जसं बघितलं होता प्रॉब्लेम की ज्यामध्ये एक प्राईम पेअर असतो. तर आजचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये प्राईम पेअर नाही. मग प्राईम पेअर नसलं तर क्वेश्चन सोडवायचं कसं. तर आणि बेसिकनं पण एकदा पूर्ण सोडून दाखवतो क्वेश्चन. तर काय म्हणणं होतं क्वेश्चनचं, तर इथं सांगितलं आहे त्यांनी G1 कॅन कव्हर डिस्टन्स ऑफ 30 किलोमीटर. 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतोय कसं, तर अपस्ट्रीममध्ये. त्यानंतर म्हटलंय त्यांनी 45 किलोमीटर डिस्टन्स डाऊनस्ट्रीम. तर हे किती तास लागत आहे, 13 तास लागत आहे. म्हणजे 30 किलोमीटर अपस्ट्रीम, 45 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, किती तास, 13 तास. आणि सेम स्पीडनं ही ऑल्सो कॅन ट्रॅव्हल किती, तर 24 किलोमीटर किती जायचं आहे, तर अपस्ट्रीम. आणि 30 किलोमीटर जायचं आहे कुठं, तर डाऊनस्ट्रीम. असे किती तास लागत आहे, तर 10 तास लागत आहे. विचारलंय त्यांनी व्हॉट इज द स्पीड ऑफ करंट. तर स्पीड ऑफ करंट विचारलंय, तर ह्या टाईपच्या क्वेश्चनला तुम्हाला ऑप्शननं पण नाही जात आहेत. तर ऑप्शननं जाण्यासाठी, कारण की आपल्याला अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचं स्पीड पाहिजे नव्हतं, तर ऑप्शननं नाही जाता येणार याला. मग सोडवायचं कसं, तर एकदा पूर्ण पहिलं बेसिकनं सोडून दाखवतो क्वेश्चन आणि मग नंतर डायरेक्ट कसं करायला पाहिजे नव्हतं ते पण. तर आता 30 किलोमीटर जायचं होतं कशामध्ये, अपस्ट्रीममध्ये. त्यानंतर किती किलोमीटर, तर 45 किलोमीटर. मग 45 किलोमीटर जायचं कशामध्ये, तर डाऊनस्ट्रीममध्ये. किती तास लागत आहे टोटल, 13 तास. हे झालं एक इक्वेशन. अदर इक्वेशन काय बनणार आहे दुसरं, किंवा याला सॉल्व्ह करून घेऊ पहिलं आपण. तर याला सॉल्व्ह करून घेतलं तर काय होणार आहे, 30 डिवायडेड बाय अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे काय होत असतं, दोघांच्या स्पीडची होत असते वजाबाकी. त्यानंतर इथं घेतलं 45 डिवायडेड बाय डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे दोघांच्या स्पीडची होत असते ॲडिशन. किती तास लागत आहे, 13 तास. तर इथं सबस्टिट्यूट करावं लागणार तुम्हाला. तर सबस्टिट्यूट कोण कुणाच्या जागेवरती सबस्टिट्यूट करावं लागणार आहे, तर एक्स इज इक्वल टू पुट करावं लागणार आहे 1/b मायनस डब्ल्यू. आणि वाय इज इक्वल टू पुट करावं लागणार आहे 1/b प्लस डब्ल्यू. बी प्लस डब्ल्यू, बी मायनस डब्ल्यू यांच्या जागेवर सबस्टिट्यूट केल्यावर नवीन इक्वेशन काय बनणार आहे, तर 30x प्लस 45y इज इक्वल टू किती येत आहे, तर 13. हे झालं इक्वेशन एक. सेम असंच इक्वेशन बनवू आपण दुसरं इक्वेशन. मग दुसऱ्या इक्वेशन बद्दल काय बोललं आहे त्यांनी, तर किती किलोमीटर जायचं आहे, तर 24 किलोमीटर अपस्ट्रीम. त्यानंतर किती किलोमीटर डाऊनस्ट्रीम, 30 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. तर 24 किलोमीटर कशामध्ये, अपस्ट्रीममध्ये. नंतर 30 किलोमीटर कशामध्ये, तर डाऊनस्ट्रीममध्ये. आणि किती तास लागत आहे, 10 तास. ठीक आहे. परत याला तसं जर केलं तर आता हे परत लिहित नाही मी, की एक्स इज इक्वल टू बी मायनस डब्ल्यू आणि वाय इज इक्वल टू बी प्लस डब्ल्यू. यामध्ये पण सबस्टिट्यूट केल्यावर इक्वेशन काय बनणार आहे, तर 24x प्लस 30y इज इक्वल टू किती होत आहे, तर 10. हे झालं इक्वेशन 2. याच्यासोबत कम्पेअर मी केलं पहिलं इक्वेशन, तर 30x प्लस 45y इज इक्वल टू किती येत आहे, तर 13. ठीक आहे. हे इक्वेशन झालं फर्स्ट. आता यांना सॉल्व्ह केलं मी, यांना सॉल्व्ह करावं लागणार. तर सॉल्व्ह करताना कुठली तरी एक टर्म कॅन्सल आउट करायची होती. मग एक टर्म कॅन्सल आउट करायची, तर सपोज मी आता यांना चेंज केलं, तर ह्या 30 आणि 45चा रेशो घेतला. वायच्या 30 आणि 45चा रेशो, तर 15 दुने 30 आणि 15 त्रिक 45. आणि आलेला रेशोनं इनवर्स मल्टिप्लाय केलं, तर पहिल्या रेशोला 3ने, म्हणजे पहिल्या इक्वेशनला 3ने आणि सेकंड इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय केल्यावर नवीन इक्वेशन काय बनणार आपले, तर 24 त्रिक किती होत आहेत, तर 72x. त्यानंतर 30 त्रिक किती होत आहेत, तर 90y. आणि 9 त्रिक किती होत आहेत, तर 30. याला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 30 दुने किती होत आहे, 60x. 45 दुने किती होत आहे, तर 90y इज इक्वल टू 13 दुने किती होत आहे, 26. आणि आता या दोन्ही इक्वेशनची वजाबाकी केल्यानंतर काय निघून जाईल तुमचा, तर वाय कॅन्सल आउट होणार, म्हणजे एक्सची व्हॅल्यू येणार. हा मायनस हा मायनस हा मायनस झाला, 90 गेट कॅन्सल. 72 वजा 60 म्हणजे किती येत आहेत, तर 12x. आणि 30 वजा 26 म्हणजे किती येत आहे, तर 4. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येतोय, एक्स इज इक्वल टू, तर 4/12. 4/12 म्हणजे 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणजे 1/3. मग एक्सची व्हॅल्यू काय होती, तर 1/b मायनस डब्ल्यू इज इक्वल टू 1/3. म्हणजेच काय आलं, तर b मायनस डब्ल्यू इज इक्वल टू किती आला, 3. आणि बी मायनस डब्ल्यू म्हणजे काय असतो, तर अपस्ट्रीमची स्पीड आपल्याला मिळाली. अपस्ट्रीमची स्पीड किती आली, 3.
ठीक आहे. सेम असंच करत आपल्याला कोण काढावं लागणार आहे. आता हे बी मायनस डब्ल्यू जो आलेला आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 1/3. ही आलेली एक्सची 1/3 व्हॅल्यू कुठेतरी सबस्टिट्यूट करून नवीन वायची व्हॅल्यू काढू. तर ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करू आपण 30x 45y 13 मध्ये जर मी हे 3 पुट केलं 1/3 जर पुट केलं इक्वेशन होतं 30x अधिक 45y इज इक्वल टू 13. याच्यामध्ये मला पुट करायचं आहे x इज इक्वल टू किती 1/3. x 1/3 पुट केल्यावरती काय येणार आहे इथं 30 इंटू एक्सच्या जागेवर किती पुट केलं 1/3 अधिक 45y इज इक्वल टू किती होत आहे 13. 3 याला कट केलं किती टाइम्स कटला 10 टाइम्स. मग 45y इज इक्वल टू 13 आणि इकडचे 10 मायनस मध्ये गेले तर 45y इज इक्वल टू किती येत आहे 13 10 म्हणजे 3 आणि y इज इक्वल टू किती येत आहे 3/45 आणि 3/45 म्हणजे 3 1 3 आणि 15 3 45. तर y इज इक्वल टू किती आला 1/15. 1/15 मिनिंग काय येतोय तर b प्लस डब्ल्यू इज इक्वल टू किती आला 15. बट आपल्याला विचारलंय कशाची स्पीड तर स्ट्रीमची स्पीड आणि स्ट्रीमची स्पीड म्हणजे काय तर वॉटरची स्पीड विचारली. वॉटरची स्पीड किती असणार आता या दोन इक्वेशन भेटले आपल्याला. एक कुठलं तर b प्लस डब्ल्यू म्हणजे किती होते 15. दुसरं कोणतं b मायनस डब्ल्यू इक्वल टू किती होतात 3. कोण काढायचं आहे आपल्याला वॉटर काढायचं आहे. जर समजा यांची बेरीज केली मी यांची बेरीज केली तर प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू झाला कॅन्सल. बोट किती बोट 2 बोट इक्वल टू 15 आणि 3 किती होत आहे 18. म्हणजे बोट इज इक्वल टू किती आलाय 9. हा आलेला 9 कुठेतरी सबस्टिट्यूट करा. मग एक तर पहिल्यामध्ये करा किंवा सेकंडमध्ये. हा बी इज इक्वल टू 9 जर सबस्टिट्यूट केला बी प्लस डब्ल्यू मध्ये तर बी प्लस डब्ल्यू इज इक्वल टू किती होते 15. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय होणार आहे 15 मायनस 9 आणि डब्ल्यू इज इक्वल टू काय होणार आहे 6. तर एवढी सगळी मेहनत घ्यावी लागते एका मार्कासाठी. बट आता हे तर पुरणार नाही करायला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही. मग सोडवायचं कसं क्वेश्चन तर 2 कंडिशन दिल्या होत्या त्यापैकी व्यवस्थित इक्वेशन वगैरे काय बनवायचे नाही फक्त नंबर पुटअप करायचे पेपरवरती. मग कसं तर पहिलं इक्वेशन होतं 30 किलोमीटर अपस्ट्रीम 45 किलोमीटर डाऊनस्ट्रीम किती तास लागत आहे 13 तास. त्यानंतर सेकंड इक्वेशन होतं आपलं की 24 आणि 30. तर 24 किलोमीटर अपस्ट्रीम 30 किलोमीटर डाऊनस्ट्रीम किती तास लागत आहे 10 तास. आता ह्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे अशा पद्धतीने नंबर सबस्टिट्यूट करायचे तुम्हाला. मग नंबर ॲझम्पशन तर जेव्हा प्राईम पेअर असतो ना तेव्हा डेफिनेटली माहीत राहतं की यांना कुठल्या नंबरनं डिवाइड होणार आहे. बट ह्या केसमध्ये काय होतं की जसं 30 आणि 24 घेतलं मी मग 30 आणि 24ला 2 चाललाय 4 चाललाय 6 भाग चाललाय सगळ्या नंबरनं भाग चाललाय तर एक्झॅक्टली डिवाइड नाही सांगता येत आपल्याला कशाने जाणार. तसंच आता 45 आणि 30 आहे तर याला 5 पण भाग चाललाय 3 पण भाग चाललाय 15 पण भाग चाललाय. द्यायचं कशाने भाग मला 13 तास पाहिजे नव्हते. मग कंडिशन सॅटिस्फाय झालं पाहिजे अशा पद्धतीने नंबर ठेवण्यासाठी मग एक ॲझम्पशन केलं मी. जर सपोज हे 45ला जर कितीनं डिवाइड केलं असतं मी 5नं डिवाइड केलं तर 9 तास येत आहे. ठीक आहे. मग आता ते थोडंसं जास्त होतं आहे की एक काम करू आपण मग इथं जर 15नं डिवाइड केलं मी याला 15नं डिवाइड केलं तर किती येत आहे 3 तास 15 3 45. मला टोटल 13 तास पाहिजे नव्हते म्हणजे इथं किती तास आणावं लागणार आहे 10 तास. मग आता हे 10 तास आणण्यासाठी याला कितीने डिवाइड करावं लागेल तर 3ने. ठीक आहे. आणि मग आता हे 10 आणि 3 किती तास झाले 13 तास. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली कशावर 3 आणि 15 वरती. आता याच हे नंबर ठेवून खालची कंडिशन सॅटिस्फाय होते का चेक करा. तर 24ला 3ने डिवाइड केलं आणि 30ला 15ने डिवाइड केलं तर 15 दुने किती होत आहे 30 म्हणजे 2 तास आणि 24/3 म्हणजे 3 8 24 आणि 2 तास 8 तास म्हणजे किती तास येत आहे 10 तास. कंडिशन झालं सॅटिस्फाय. तर बोट म्हणजे काय असतं ॲडिशन बाय 2. वॉटर म्हणजे काय असतो दोघांचं डिफरन्स बाय 2. विचारलं काय आपल्याला डिफरन्स वॉटर विचारलंय ना. वॉटर म्हणजे दोघांचं डिफरन्स. दोघांचं डिफरन्स किती येणार आहे मग तर 15 वजा 3 म्हणजे किती येत आहे 12 आणि 12च्या अर्धे किती येणार आहे तर 6. ही कशाची स्पीड झाली आपली तर स्ट्रीम. तर सोडवायचा नाही क्वेश्चन डिटेलमध्ये. जेव्हा चांगली प्रॅक्टिस होती ना तर हे पण लिहिण्याची गरज नाही पडायला पाहिजे. तर 45 30 म्हणजे 15 तर 15 3 45 इथं 10 पाहिजे नव्हते 3 भाग दिला
मग 3 8 24 आणि 15 2 30, 8 आणि 2 किती होत आहे 10. मग कंडिशन सॅटिस्फाय झाल्या कशावर, तर 15 आणि 3 वर. बोट विचारली तर 15 आणि 3 18, 18च्या अर्धे 9. वॉटर जर विचारलं तर 15 वजा 3 12, 12च्या अर्धे किती येणार आहे तर 6. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चनचं म्हणणं क्वेश्चन वाचून घ्या पहिले पूर्ण, त्यानंतर मग आपण कंटेंट उतरायला चालू करू. द स्पीड ऑफ फ्लो ऑफ करंट. द स्पीड ऑफ फ्लो ऑफ करंट. तर करंटची स्पीड म्हणजे पाण्याची स्पीड दिलेली किती आपल्याला दिलेली आहे 4 kmph. 1 person गो अपस्ट्रीम अँड कम बॅक डाऊनस्ट्रीम, देन टोटल डिस्टन्स कवर्ड बाय हिम 42 किलोमीटर. तर अपस्ट्रीम जातोय आणि वापस येतोय. जाऊन वापस यायची किती किलोमीटर होत आहे त्याचे 42 किलोमीटर. म्हणजे सिंगल साईड जर्नी किती किलोमीटरची झाली 21 किलोमीटरची. त्यांनी काय म्हटलंय अपस्ट्रीम अँड कम बॅक डाऊनस्ट्रीम म्हणजे जाऊन रिटर्न येताना 42 होत आहे, म्हणजे एका साईडचे किती आले तर 21. इफ टाइम टेकन बाय हिम इन अपस्ट्रीम, तर अपस्ट्रीमला लागणारा टाइम हा 2 तासांनी कसा आहे जास्त आहे कुणापेक्षा, तर डाऊनस्ट्रीमला लागणारा टाइमापेक्षा. ठीक आहे. तर विचारलंय फाइंड द स्पीड ऑफ पर्सन इन स्टील वॉटर. तर पर्सनची स्पीड विचारली कशामध्ये स्टील वॉटरमध्ये. मग आता बघा काय येईल आन्सर. तसं तर डायरेक्ट पण सांगता येईल आपल्याला, बट ते डायरेक्टवाले मेथड नंतर सांगतो की कसं करायचं. पहिलं तर मेथडनं बघू आपण. तर मेथडनं काय म्हटलंय त्यांनी 42 किलोमीटर तो टोटल जर्नी कव्हर करतोय, म्हणजे 21 किलोमीटर जातोय 21 किलोमीटर वापस येतोय. आणि किती तास जास्त लागत आहे 2 तास. 2 तास जास्त कुठं लागणार आहे अपस्ट्रीममध्ये. मग 21 किलोमीटर जातोय कशामध्ये अपस्ट्रीममध्ये, इथं लागणारा टाइम जास्त आहे कुणापेक्षा 21 किलोमीटर जातोय कशामध्ये तर डाऊनस्ट्रीममध्ये, आणि या तासापेक्षा कितीनं जास्त आहे तर 2 तासाने. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. जर इथं जर आपण याला पूर्ण जर सॉल्व्ह केलं तर 21 डिवायडेड बाय काय होणार आहे, तर इथं जर अपस्ट्रीम म्हणजे काय होत असतं दोघांची वजाबाकी, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय होत असतं दोघांची बेरीज, इक्वल टू किती येणार आहे तर 2. फर्दर सॉल्व जर केलं याला तर 21 डिवायडेड बाय बी मायनस डब्ल्यू. बी मायनस डब्ल्यू म्हणजे काय, तर बी माहिती नाही, वॉटर किती होतं 4 मायनस 21 डिवायडेड बाय बी प्लस किती येत आहे 4 इज इक्वल टू किती येत आहे तर 2. ठीक आहे. आता याला करायचं आहे सॉल्व. याला जर सॉल्व केलं तर हे ऑलवेज बनत असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण की खाली काय बनणार आहे बी मायनस 4 बी प्लस 4 म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. मग काय येणार ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बट हे न करता याला डायरेक्ट कसं करता येईल तर किंवा इथपर्यंत इक्वेशन बनवून घ्यायचं, मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. किंवा बेटर वे सांगतो याला की याला सॉल्व्ह करून घ्याल तुम्ही. ठीक आहे. एकदम बेटर वे काय की आता एक लक्षात येत आहे त्यांनी सांगितलंय किती किलोमीटर तर 42 किलोमीटर. 42 किलोमीटर जातो पण आहे आणि वापस पण येतोय, म्हणजे 42 किलोमीटर टोटल होत आहे. तर 21 जायचे 21 यायचे 2 तास शिल्लक लागायला पाहिजे. तर एक लक्षात येतं आपल्या की एकीकडे दोघांची बेरीज असते एकीकडे दोघांची वजाबाकी, आणि वरती 21 दिला आहे म्हणजे ते 21ला भाग दिला पाहिजे कोणी दोघांच्या समने आणि दोघांच्या डिफरन्सने. मग समने आणि डिफरन्सने डिवाइड केलं पाहिजे. तर पहिला ऑप्शन जर पकडला मी तर बोटची स्पीड जर 12 असेल आणि वॉटर किती येत आहे तर 4. बोटची स्पीड किती होती 12, वॉटरची स्पीड किती येते 4. तर ह्या दोघांची बेरीज जर पकडली मी तर 12 आणि 4 किती येत आहे 16. 12 आणि 4 किती येत आहे 16. बट 16 आणि 21चा काही संबंध आहे नाही, कारण की 16 मध्ये ना 3 आहे ना 7 आहे. 21 म्हटल्यावर आपल्याला कोण पाहिजे ना एक तर 3 किंवा 7 तरी. तर 16 12 आणि 4 किती होत आहे 16, आणि 12 मधून 4 गेले किती येत आहे 8. तर ना 16 मध्ये ना 8 मध्ये ना 3 आहे ना 7 आहे, म्हणजे पहिला ऑप्शन चेक पण करण्याची गरज नाही, पहिला ऑप्शन डायरेक्ट घरी जाणार. ठीक आहे. सेकंड ऑप्शन पकडला. सेकंड ऑप्शन काय होता 10 आणि 4 किती होत आहे तर 14. मग आता याची दाट शक्यता आहे उत्तर येण्याची. का बरं, कारण की 14 मध्ये प्राईम नंबर आहे कोणता 7. ठीक आहे. आणि 10 मधून 4 गेले किती येत आहे 6. मग आता तर 99% शुअर मी की 10च उत्तर येणार आहे. ठीक आहे. कारण की 10 मधून 4 गेले किती येत आहे 6. या 6 मध्ये कोण आहे 3. 10 आणि 4 किती होत आहे 14. 14 मध्ये कोण आहे 7. म्हणजे आन्सर डेफिनेटली 10च यायला पाहिजे. पुढे बघू आपण. पुढचा ऑप्शन जर चेक केला तर 9 आणि 4 किती होत आहे 13. 13 तर प्राईम नंबर आला, आणि या प्राईम नंबरचं ते 21चं काही रिलेशन पडतं का, काही घेणं नाही. तर 9 नंबर पण घरी गेला. नंतर पुढचा पकडला 8. 8 4 किती होत आहे 12, आणि 8 मधून 4 गेले किती उरले तर 4.
परत एकदा 4चा आणि 21चा काही संबंधच येत नाहीये, म्हणजे 8 पण ऑप्शन येणार नाही, हा पण घरी पाठवून द्या. 7 जर घेतले तर 7 4 किती होत आहे 11. 11 परत एकदा प्राईम नंबर म्हणजे 7 पण ऑप्शन येत नाही. आन्सर मस्ट बी 10. आन्सर मस्ट बी 10. आता क्रॉस चेक करा या व्हॅल्यू पुट जर केलं मी, म्हणजे बोर्डच्या जागेवरती मी आता पुट बी इज इक्वल टू 10. बघा बोट अँड स्ट्रीमचे 90% इक्वेशन ना तर याच मेथडनं सॉल्व्ह करा किंवा ऑप्शन सबस्टिट्यूशन, किंवा म्हणजे पूर्ण सबस्टिट्यूट न करता एक अंदाज आपण लावून सांगता येतं ना, इथं सरळ दिसतंय, बाकी सगळे इलिमिनेट होत आहे म्हणजे 10च येणार आहे. नसता मग आता जर सॉल्व्ह करायला लागलं तर इथं काय घ्यावं लागणार तुम्हाला 21. बी किती होता 10, या 10 मायनस किती करावं लागणार 4, मायनस 21 डिवायडेड बाय इथं किती करावं लागणार आहे 10 अधिक 4 इक्वल टू किती तास यायला पाहिजे नव्हते 2 तास. मग आता 21 डिवायडेड बाय 10 मायनस 4 म्हणजे किती येत आहे 6. 21 डिवायडेड बाय 10 आणि 4 किती होत आहे 14. ठीक आहे, इक्वल टू किती तास भरायला पाहिजे 2 तास. काटाकाटी करून घ्या यांची. काटाकाटी जर केली मी कितीनं भाग जातोय दोघांना 3 भाग देईल. याला 3 7 21, याला 3 2 6 आणि 7 4 दे म्हणजे किती होत आहे तर 3.5 तास. ठीक आहे, याला 7 भाग दिला तर 7 3 21, 7 2 14, 3 4 दे म्हणजे किती होत आहे 1.5. आणि 3.5 मधून जेव्हा 1.5 वजा करतो 3.5 मधून 1.5 गेला अर्धा अर्धा चाललं गेलं, 3 मधून 1 म्हणजे किती तास 2 तास. कंडिशन सॅटिस्फाय झाल्या कशामुळं जेव्हा मी बी इज इक्वल टू 10 पुट केला. तर हे समजण्यासाठी इक्वेशन मांडलं गेलं, पण इक्वेशन पण लिहिण्याची गरज नाही. सोडवायचं कसं तर 42 म्हणजे 21. आता 21 म्हटल्यावर 12 आणि 4 16, तर 16 आणि 21चा काही संबंध नाही, हा ऑप्शन घरी. त्यानंतर 10 आणि 4 14, दाट शक्यता आहे. नंतर 9 मधून 4 किंवा 9 आणि 4 किती होत आहे 13 प्राईम नंबर आहे घरी पाठवू त्याला. त्यानंतर 8 आणि 4 किती होत आहे 12, 8 मधून 4 गेले 4, परत 4 आणि 21चा काही संबंध नाही, हा पण घरी. त्यानंतर 7 आणि 4 11 प्राईम आहे तो पण घरी. मग ऑब्विसली आन्सर 10 आणि 4 14 आणि 10 मधून 4 गेले किती उरले 6, तर 10च उत्तर येणार आहे. पुट करून चेक करण्याची पण गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन. तर जे अगोदरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं ते इथं पण अप्लाय करता येईल. तर मी काय म्हटलं आता की 21ला डिवाइड होणार पाहिजे, म्हणजेच काय तर अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमच्या स्पीडनं डिस्टन्सला डिवाइड झालं पाहिजे. बट जेव्हा डिस्टन्स विचारलं किंवा अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम स्पीड जरी विचारलं ते पण चालतं. तर आता ह्या क्वेश्चनचं म्हणणं काय आहे का, तर स्पीड ऑफ बोटची स्पीड दिलेली आहे कशामध्ये स्टील वॉटरमध्ये किती 5, म्हणजे कोण दिलं आहे बोटची स्पीड 5 आहे. रिव्हरची स्पीड दिली म्हणजे पाण्याची स्पीड किती 2. मग आता उत्तर इथं डिसाईड झालं आपलं, संपलं क्वेश्चनच. बोट भेटला वॉटर भेटलं, डिस्टन्सच विचारला असणार आहे. क्वेश्चन थोडासा उलटा वाचून घ्या. सेम डिस्टन्स फाइंड द डिस्टन्स विचारलंय म्हणजे एकीकडे बेरीज होणार एकीकडे वजाबाकी होणार कोणाची बी प्लस डब्ल्यू बी मायनस डब्ल्यू, आणि हे दोन्ही नंबर त्या डिस्टन्सला भाग देणार आहे, दोन्ही नंबर डिस्टन्सला डिवाइड करणार. मग आता तर 5 आणि 2 किती येत आहे 7, आणि 5 मधून 2 गेले किती येत आहे 3. मग 5 पहिले तर 7 आणि 3 या दोघांनी डिव्हिजिबल नंबर पाहिजे. मी पहिला ऑप्शन पकडला समजा, तर 5 वजा 2 जर 3 घेतले मी, 5 वजा 2 3, म्हणजे अपस्ट्रीमची स्पीड येणार आहे तुमची 3ची. मग 3 11चा आणि 3चा काही संबंध येतो का, तो तर घरी पाठवून द्या. हे पण इकडं 9 आणि 1 किती येत आहे 10, म्हणजे हा पण 3 ने डिव्हिजिबल नाही. ठीक आहे, हे 5 आणि 1 6, हा 5 आणि 1 6 आणि 9 6 15, हे तिघांना 3 ने भाग जातोय. बट 5 आणि 2 किती होत आहे 7, मग 7 पण भाग गेला पाहिजे ना. मग 7 भाग तर 15ला काही जात नाही आणि 96ला पण जात नाही. मग हे पण ऑप्शन घरी गेले. मग उरलं उत्तर किती आपलं 10.5 आन्सर येणार. तर हा याला सगळ्यात बेटर वे होता. तर 5 आणि 2 7 आणि 5 वजा 2 3, तर 7 आणि 3चा कॉमन डिवाइड म्हणजे कॉमन मल्टिपल पाहिजे नव्हतं, तर किती येणार तर 10. सोडवायचं जर इच्छाच असली तर सोडून घेतो. काय म्हणणं आहे त्यांचं, तर किती तास कोणाला तरी जास्त लागतंय 2 तास कमी लागतंय कशामध्ये डाऊनस्ट्रीममध्ये, म्हणजे डिस्टन्स किती माहिती नाही काढायची. मग डिस्टन्स जायचं आहे कशामध्ये तर अपस्ट्रीममध्ये, परत डिस्टन्स जायचं आहे कशामध्ये डाऊनस्ट्रीममध्ये. डाऊनस्ट्रीमला लागणारे तास अपस्ट्रीमला लागणाऱ्या तासांपेक्षा 2 तासांनी कमी असं म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा. तर अपस्ट्रीम म्हणजे काय होत असतं दोघांची वजाबाकी. मग वजाबाकी कोणाकोणाची तर 5 आणि 2ची.
मग इथं काय येणार आहे तर 5 वजा 2. इथं काय येणार आहे डी डिवायडेड बाय डाऊनस्ट्रीम म्हणजे 5 प्लस 2 इक्वल टू किती तास 2 तास. सॉल्व करून घ्या. तर डी 5 वजा 2 म्हणजे 3, डी 5 आणि 2 किती येत आहे 7 इक्वल टू किती येत आहे 2. परत फर्दर सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लाय केला यांचा, तर काय होणार आहे 7 1 7, 3 1 3, 7 मधून 3 गेले, 7 मधून 3 गेले, उरले किती तर 4D आणि डिवायडेड बाय 7 किती येत आहे तर 21 इक्वल टू किती येत आहे 2 तास. मग इक्वलच्या ऑपोजिटला दोघं न्यूमरेटर डिनॉमिनेटर कुठं जरी असेल तर काटाकाटी होत असती. मग या 2 ना या 4ला उडवलं तर किती आलं 2 दुनी 4. मग डिस्टन्स इज इक्वल टू किती होतं तर 21/2 आणि 21च्या अर्धे किती होत असतात तर 10.5. 20च्या अर्धे 10 आणि वरचे 1च्या अर्धा म्हणजे डिस्टन्स इक्वल टू किती येतं 10.5. तर हा झाला याला बाय मेथडनं सोडवण्याची पद्धत, बट गरज नव्हती. तर सोडवायचा कसा तर 5 आणि 2 आपल्याला बोट आणि वॉटरच्या स्पीड माहिती होत्या. मग या दोन्ही नंबरनं डिवाइड झालं पाहिजे, असाच नंबर पाहिजे होता. मग या दोन्ही नंबरच्या म्हणजे 5 आणि 2 किती येत आहे 7 आणि 5 वजा 2 किती येत आहे 3. 3 म्हटलं तर 11 आणि 10.9 कटले आणि 7 म्हटल्यामुळं 15 आणि 9.6 कटले. म्हणजे उत्तर एकच उरलं किती तर 10.5. नेक्स्ट क्वेश्चन. तर संतोष कॅन स्विम. बघा नेक्स्ट क्वेश्चन. तर संतोष स्विम करतोय, पोहतोय. संतोष कॅन स्विम 33.33% फास्टर इन डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम मध्ये एवढा जोरात पळतोय तो दॅन द अपस्ट्रीम. साहजिक आहे, डाऊनस्ट्रीम मध्ये पाणी त्याला सपोर्ट करणार आहे, त्यामुळे तो थोडासा फास्ट पळणार आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की ही टेक 4 hours टू स्विम अ डिस्टन्स ऑफ 32 किलोमीटर. मग 32 किलोमीटर जातोय तो 4 तासामध्ये इन स्टील वॉटर. द स्पीड ऑफ स्ट्रीम इज हाऊ मच % ऑफ स्ट्रीम स्पीड. काय विचारलंय स्पीड ऑफ स्ट्रीम म्हणजे पाण्याची स्पीड ही हाऊ मच पर्सेंट या लेस ऑर मोर वगैरे काही म्हटलेलं नाही. ठीक आहे, तर हाऊ मच % कुणाच्या अपस्ट्रीम स्पीडच्या. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पण ही असं काही म्हटलेलं असेल हिज व्हॉट % ऑफ, तर व्हॉट % ऑफ म्हटलं ना तर पैशाचा किंवा नंबरचा क्वेश्चनमध्ये रोलच पडत नसतो. प्रॉफिट लॉसमध्ये 33.33 म्हणजे किती दिलेलं आहे तर 1/3. मग 1/3 मीन्स काय की संतोष स्विम फास्टर इन डाऊनस्ट्रीम म्हणजे डाऊनस्ट्रीमची स्पीड जास्त आहे 1/3 न. मग 1/3 न जास्त आहे म्हणजे अपस्ट्रीमला जर 3 ची स्पीड असेल तर डाऊनस्ट्रीमची स्पीड किती झाली त्याची तर 4 ची स्पीड झाली. ठीक आहे, त्यानंतर आता विचारलं काय त्यांनी आपल्याला तर स्पीड ऑफ स्ट्रीम इज हाऊ मच % ऑफ अपस्ट्रीम स्पीड. मग स्पीड ऑफ स्ट्रीम तर जेव्हा अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम दिलेलं असेल तर स्ट्रीम आणि बोट हे काय असतं तर स्ट्रीम म्हणजे असतं दोघांचं डिफरन्स डिवायडेड बाय 2. बोट म्हणजे काय असतं दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2. मग दोघांचं डिफरन्स डिवायडेड बाय 2 जर घेतलं तर 4. आता बोट काढायची गरजच नाही आपल्याला, स्ट्रीम विचारली फक्त. तर स्ट्रीम म्हणजे काय असतं तर वॉटर इज इक्वल टू काय असतं दोघांचं डिफरन्स बाय 2. मग दोघांचा डिफरन्स बाय 2 म्हणजे 4 आणि 3चा डिफरन्स कितीचा येणार आहे तर 1चा आणि ह्या 1 बाय किती येत आहे तर 2. हा किती येणार आहे 1/2. तर आता विचारणं काय त्यांचं की द स्पीड ऑफ स्ट्रीम इज हाऊ मच % ऑफ अपस्ट्रीम स्पीड. मग स्पीड ऑफ स्ट्रीम म्हणजे किती आली तर 1/2. ही किती % विचारलंय त्यांनी कुणाच्या तर अपस्ट्रीम स्पीडच्या. अपस्ट्रीम स्पीड किती आहे 3. 1/2 ही 3च्या किती दिली किंवा 1/2 ला पॉईंटमध्ये जरी कन्वर्ट केलं असतं तरी चाललं असतं. हा 3 कुठं जाणार आहे इथं. मग हे किती होणार आहे 1/6 आणि 1/6 म्हणजे किती असतो तर 16.66. ठीक आहे, असं केलं तरी चालेल किंवा याला पॉईंटमध्ये घेतलं तरी चालेल. तर 33.33 न मोर म्हणजे हा 3 असेल तर हा 4. वॉटर काय असतं दोघांचं डिफरन्स डिवायडेड बाय 2. 4 मधून 3 गेला 1, 1च्या अर्धा किती होतोय अर्धा आणि हा आलेला अर्धा म्हणजे स्ट्रीम. आणि याचं रिलेशन कुणासोबत विचारलं होतं अपस्ट्रीम, तर अपस्ट्रीम किती येणार 3. मग 0.5/3 म्हणजे किती येणार तर 5/30. 5/30 म्हणजे 1/6 आणि 1/6 म्हणजेच किती तर 16.66. तर जेव्हा गोष्ट पर्सेंटेजमध्ये विचारलेली असती तेव्हा या 32 किलोमीटर 4 तासामध्ये याचा रोल येत नाही, म्हणजे याची गरज येणार नाही तिथं. चला लास्ट क्वेश्चन बघू. तर लास्ट क्वेश्चन ठीक आहे.
मग आता बोट गोज 28 किलोमीटर अपस्ट्रीम वाईल 28 किलोमीटर जायचं आहे अपस्ट्रीममध्ये, आणि वाईल रिटर्निंग डाऊनस्ट्रीम कवर 25% मोर डिस्टन्स. मग येताना 25% जास्त. आता परत एकदा जर डायरेक्ट करायचं तर करता येईल आपल्याला. तर 25% जास्त, मग 28च्या 25% जास्त जरी घेतलं तर 28मध्ये 7 प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे समोरचं 25% जास्त असणारं डिस्टन्स पण परत एकदा 7मध्ये जाणार आहे. ठीक आहे. कवर्ड इन अपस्ट्रीम. बोट टेक किती म्हटलंय, 4.5 तास जास्त लागत आहे बोटला. कशामध्ये लागत असणार आहे ते, अपस्ट्रीममध्येच लागत असणार आहे डाऊनस्ट्रीमपेक्षा. फाइंड द स्पीड ऑफ करंट. तर करंटची स्पीड विचारली आपल्याला कशामध्ये, किलोमीटर, म्हणजे पाण्याची स्पीड विचारली. ठीक आहे, पाण्याची स्पीड विचारली. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किती दिली, 2 मीटर पर सेकंड. आता 2 मीटर पर सेकंड म्हणजेच किती, तर 2.5 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंदला किलोमीटर कन्वर्ट करण्यासाठी किती, तर 18/5. याला कन्वर्जन केलं तर 5ने किती टाइम्स काटला, 0.5. 18 × 0.5 म्हणजे किती येणार, तर 9 kmph. ही 9 kmph कुणाची स्पीड झाली, कुणाची, तर बोटची. 9 kmph झाली कुणाची स्पीड, बोटची. मग 11 ऑप्शन तर आताच घरी चाललाय. का बरं, कारण की पाण्याची स्पीड बोटच्या स्पीडपेक्षा ऑलवेज लेस राहते. 9पेक्षा कमी पाहिजे ना, 11 ऑप्शन घरी पाठवला आपण. ठीक आहे. आता डायरेक्ट करून दाखवू का पहिलं, की डायरेक्ट कसं करता येईल आपल्याला. तर या 9मध्ये कोणता तरी नंबर ॲड होणार, 9मध्ये कोणता तरी नंबर मायनस होणार, आणि त्याचं रिलेशन येणार कोणासोबत, 28 सोबत वगैरे. ठीक आहे. तर 9मधून 2 गेले 7, 9 आणि 2 किती होणार आहे, 11. बरं, 9 आणि 2 किती होत आहे, 11. 11चा तर काही संबंध दिसत नाही कुठं, मग 11 उत्तर येणार आहे का, म्हणजे 2 उत्तर येत नाही. 9 आणि 3 किती होत आहे, 12. 9मधून 3 गेले 6, 7 तर कुठं दिसत नाही, मला 7 पाहिजे नव्हता, मग हा 3 पण घरी गेला. 9 आणि 4 किती होत आहे, 13. प्राईम नंबर आला, हा पण घरी. 11 तो मोठा आहे, तो येतच नाही, उत्तर किती येणार आहे, 5. सोडून दाखवतो कसं करायचं आता. मग सोडवणार कसं, तर पहिले म्हटलंय त्यांनी 28 किलोमीटर जायचं आहे, कशामध्ये, अपस्ट्रीममध्ये जायचं आहे. ठीक आहे. अपस्ट्रीममध्ये टाईम जास्त लागतोय, आणि त्यांनी काय म्हणलं, डाऊनस्ट्रीममध्ये किती किलोमीटर कव्हर करतोय, तो 25% जास्त. मग 25% जास्त कुणाच्या, 28च्या. मग 25% म्हणजे किती, तर 25% जास्त म्हणजे किती येणार, 5/4. 4 कट केला, 4 7, 7 5 किती येत आहे, 35. आणि 35 किलोमीटर कसं येणार तुम्हाला, डाऊनस्ट्रीम किती तास लागणार आहे, आणि या दोघांचा डिफरन्स किती तासाचा आहे, तर 4.5 तासाचा. मग 28 डिवायडेड बाय अपस्ट्रीम म्हणजे दोघांची काय होत असते, वजाबाकी. बोट दिलेला आहे आपल्याला 9, वॉटर किती आहे काढायचं आहे, मग 28, आणि नंतर समोर किती दिलेलं आहे, तर 35. 35 डिवायडेड बाय किती येणार, 9 प्लस वॉटर इज इक्वल टू किती दिलं आहे, 4.5. सॉल्व करायला तर सॉल्व केलं आपण 28. आता याला सोडवलं तर परत क्वाड्रेटिक बनणार. मग हे न करता डायरेक्ट काय करायचं, डब्ल्यू पुट करायचं. मग डब्ल्यू कोण पुट करणार आपण, तर 5च पुट करणार आहे, कारण की बघा 9मधून 5 गेले 4, 4 28ला भाग देतोय, 9 आणि 5 किती होत आहे, 14, 14 35ला भाग देतोय, म्हणजे उत्तर तेच येणार आहे. तर मी 5 जर पुट केलं इथं, तर 9 मायनस किती येणार आहे, 5. त्यानंतर किती येणार आहे, 35 डिवायडेड बाय 9 प्लस 5 इक्वल टू किती यायला पाहिजे नव्हते, 4.5 तास. मग 28 डिवायडेड बाय 9 वजा 5 म्हणजे 4, आणि इकडं 35 डिवायडेड बाय 9 आणि 5 किती होत आहे, 14. मग 4 डिवाइड केलं तर किती येत आहे, 4 7 28 म्हणजे किती तास, 7 तास. याला 7 डिवाइड करून टाका, 7 5 35, 7 2 14, 5 4 दे किती होत आहे, 2.5 तास. ठीक आहे. आणि या दोघांचा डिफरन्स 2.5 आणि अर्धा किती होत आहे, तर 3. 3 आणि 4 किती होत आहे, तर 7. किती तासाचा फरक पडलाय, 4.5 तासाचा. कंडिशन सॅटिस्फाय झाली कशावरती, 5 वरती. तर सोडवायची गरज नव्हती, तर एक दिसत होतं पहिले. सोडवायला कसं पाहिजे क्वेश्चन, की 28 किलोमीटर अपस्ट्रीम 25% जास्त, म्हणजे परत एकदा कोण येतोय, तर 7च्याच मल्टिपल, आणि 2.5 मीटर पर सेकंद आहे. 2.5 मीटर पर सेकंद म्हणजे किती आली, तर 9 किलोमीटर. 9 किलोमीटर जर बोट असेल तर वॉटर मोठा असणार नाही, म्हणजे 11 घरी गेलं. त्यानंतर तर ह्या दोघांची बेरीज वजाबाकीनं 28 किंवा म्हणजे 7च्या मल्टिपलला भाग जायला पाहिजे नव्हता. तर 9 आणि 2 11 होते, 11मध्ये प्राईम नंबर आहे, 11 आणि 28चा संबंध नाही, तो ऑप्शन कटला. 9 आणि 3 किती होत आहे, 12. 9मधून 3 गेले 6, पण ते दोघं पण काही इकडं कुणाला 28ला भाग देणार नाही ना, 7 पाहिजे नव्हतं मला,
येत, तो पण घरी गेला. 9 4 किती होत आहे? 13. 13 प्राईम नंबर आहे, तो पण येत नाही. 9मधून 5 गेले 4. 4 28ला भाग देणार. 9 आणि 5 14. 14 कुणाला भाग देणार आहे? 35ला. म्हणजे आन्सर किती येणार आहे? तर 5च. तर सोडवायची गरज नसते. तर उद्या किंवा परवा अजून असे क्वेश्चन बघू आपण बरेच. ठीक आहे. तर धन्यवाद. काही सजेशन असल्यावर परत एकदा कळवा. आणि नेक्स्ट टॉपिक कुठला हवा आहे की सिरियली चालू करू, प्रॉफिट लॉस वगैरे किंवा पर्सेंटेजपासून, ते सगळ्यांनी सुचवा एकदा फक्त. थँक्यू.